देशमुख सर. हां बोल ना. कसा आहे पेशंट? हा मी चेकअप केला होता. त्याला फार मोठे इंजुरीज झालेले आहेत. ओके, त्याचा फार मोठं ऑपरेशन करावं लागेल. मला आत्ताच नुकताच अमेरिकेहून फोन आला आहे. माझी इंटरनॅशनल लेवलची कॉन्फरन्स आहे. मी ही केस डॉक्टर स्नेहांना त्यांच्याकडे हँडओव्हर केली. तुम्ही ताबडतोब त्यांना भेटून घ्या. मी त्यांच्याशी बोलून घेतो. तुमच्यापैकी पेशंटचे नातेवाईक कोण? डॉक्टर, नातेवाईक असे कोण नाही, आम्ही सर्व त्याचे रूममेट आहोत. पण त्याच्या घरातल्यांना बोलून घ्यावं लागेल, कारण त्याच्या मेंदूला मेजर इंजुरी झाल्यात. आपल्याला 2-3 ऑपरेशन्स करावे लागतील. मॅडम, त्याच्या घरचं असं कोणीच नाही, एकटाच राहतो तो. स्कॉलरशिपवर शिकत आहे. पण कसं आहे, जबाबदारी घेणार कोणतरी असायला हवं, कारण काही फॉर्मॅलिटीज असतात, इमर्जन्सीज असतात, हेल्प असतात, तर ते बघणार कोण ना. नमा, एक काम कर, डॉक्टर अजय मोरा त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टमधून एक फॉर्म घेऊन ये. त्याच्यावर या सगळ्यांच्या सह्या घे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आकाशची जबाबदारी इथून पुढे आपलीच आहे. ओके मॅडम. आकाश, अरे ते बघ नवरा नवरी. आधी खा नंतर मग बाहेर. ते नकोय मला. मॅडम मला तर ओरडतील. ते मॅडम आला, मॅडम आला, मॅडम मला खाऊ दे ना. अरे, अजून खाऊ नाही झालं? मॅडम बघा ना, खातच नाहीये ना. असा कसा खात नाहीये? आता मी आले ना, खाई बरोबर. चल खाऊन घे. बाहेर काय बघत होता? अच्छा, लग्न. हो मॅडम, हे लग्न का करतात? लग्न हे बघ, त्याला ती आवडते, तिला तो आवडतो, म्हणून लग्न करतात. मॅडम, मला पण तुम्ही आवडता, तुम्ही पण माझ्याशी लग्न करा. तू आधी लवकर बरा हो, मग आपण लग्न करूया. अरे अरे अरे, सावकाश खा जरा, सावकाश खा. मॅडम, आकाश गोळीच घेत नाही, तुम्ही येता का जरा प्लीज? हा ठीक आहे, तू पुढे हो, मी येते. आता क्लिअर आहे सगळं. आकाश गोळी घे. आकाश गोळी घे, मॅडम येतील आता. आकाश, काय चाललंय तुझं? गोळी काय घेत नाहीस तू? आणि इकडे गोळ्या घेतल्या नाहीयेस तर तुला बरं वाटणार नाहीये. आणि मॅडम, जर मी गोळ्या नेहमी घेतल्या तुम्ही माझ्याशी लग्न करणार ना? तू जर गोळ्या घेतल्या नाहीस तर मी तुझ्याशी लग्न करणार नाही. ओके? आणि उद्यापासून मी नसेन, सिस्टर असणार आहेत, त्या देतील तुला गोळ्या. फोर्स कर याला गोळ्या घ्यायला. आता तू लवकर बरा होणार आहेस. इम्प्रूव्ह होत आलं. ओके?
रे काय आकाश उद्या डिस्चार्ज ना? छान बरं येतो आम्ही. अरे काय आकाश, कसं वाटतं आता? मस्त. आणि आज संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील तुझे. उद्या घरी जायचं ना? बरं गोळ्या जायचं. अरे वा, छान दिसतोस. थँक्यू. असंच छान राहा. बरं मॅडमनी बोलवलं तुला. ओके. कसं वाटतं आता? एकदम फ्रेश. तुला आता असंच फ्रेश राहायला हवं. यू हॅव स्ट्रॉंग विल पॉवर, सो तू लवकर बरा झालास. ह्या गोळ्या तुला महिनाभर घ्याव्या लागतील. त्या वेळेच्या वेळेवर घे. ओके? मॅडम हा बोल. बोल जे काय ते स्पष्ट बोल. मॅडम तुम्ही विसरला नाहीत ना? तुम्ही मला मागे म्हटलं होतं की जर तू पूर्ण बरा झालास तर मी तुझ्याशी लग्न करेन. अरे पेशंट बरा होण्यासाठी आम्हाला असं बोलावं लागतं. म्हणजे तुम्ही खोटं बोलत माझ्याशी? पण तुमच्याशी लग्न केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तू काय बोलतोयस, कळतंय का तुला? अरे लग्न झालंय माझं. तूही लग्न कर, तुलाही चांगली बायको मिळेल. मला नाही कळत, तुम्हाला कळतंय ना? तुम्ही समजून घ्या ना. मग खरंच माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि काही केलं मी तुमच्याशीच लग्न करणार. तू आता इथून जातोस की मी वाढवायला बोलू? आता तुम्ही कोणालाही बोलतो, तुमच्याशी लग्न केल्याशिवाय मी इथून जाणार नाही. आकाश, अरे काय करतोयस? नर्स, वाटवा, या लवकर. नर्स, लवकर या. आकाश, काय करतोय? डोकं बिघडलं का तुझं? नाही जाणार तुम्ही, नाही जाणार तुम्ही. नाही जाणार तुम्ही, नाही जाणार. अगं काही समजत नाही मला. का असं करतोय? याला वेळ लागेल वाटतं. मॅडम पेशंट आकाशला इकडे पाठवायचं की तुम्ही येता तिकडे? नाही मी नाही येणार. हे प्रिस्क्रिप्शन घे आणि दे त्याला. पहिले त्याचं ड्रेसिंग झालेलं आहे, डिस्चार्ज द्यायचं का? हो देऊन टाक, पाठवून दे त्याला. आणि हो गोळा तरी पाठव सर. मॅडम हो घाबरू नका मॅडम. मी आता तसं काहीच करणार नाही जसं मगाशी घडलं आणि ते फक्त चुकून घडलं.
आणि आता फक्त जाता जाता तुम्हाला शेवटचं सांगायला आलं. बोल. तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं नाहीत ना तर मी कोणाला सोडणार नाही. अगदी तुम्हाला सुद्धा. शांत बसा. ओरडलीस तर मारून टाकेल ना. ओरडायचं नाही. ओरडलीस तर मारून टाकेल. हो मी शांत हो. शांत हो. मी लग्न करेन तुझ्याशी, पण इतक्या लगेच लग्न नाही होत. मला थोडा वेळ दे. असं नाही. येऊन द्या मला. मी बोलतोय ना. मी बोलतोय ना. मी आकाश जवळ असं वचन दिलं होतं की तो पूर्ण बरा झाला की लवकर. चला जाऊया लग्नाला. बघ, लग्न असं इतक्या लवकर होत नाही. थोडासा वेळ दे. वेळ नाही. तुला परत बँडेज करायची गरज आहे, सो मी वॉर्डबॉयला बोलवते. येस मॅडम. एक काम कर, याला घेऊन जा आणि याचं परत बँडेज कर. आणि हो, मला पाठवून दे. चल चालू. येस मॅडम. एक काम कर, पेशंट आकाशला झोपेची गोळी दे, नाही त्याला शांत झोप. ओके. तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं नाहीत ना तर मी कोणाला सोडणार नाही. अगदी तुम्हाला सुद्धा. ओरडलीस तर मारून टाकली. तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं नाहीत ना तर मी कोणाला सोडणार नाही. अगदी तुम्हाला सुद्धा. तिच्या घरचं असं कोणीच नाही, एकटाच राहतो तो.